नमस्कार, जेएम न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत। आपण पाहत आहात जेएम न्यूज। जाणूया आजच्या ठळक घडामोडी। बदलापूरमध्ये ज्या लहान मुलींच्यावर अत्याचार झाला तो काही बदलापूरमध्ये झाला नाही, तर ह्या 15 दिवसामध्ये जवळजवळ 8 ते 10 शहरामध्ये ह्या लहान चिमुरड्यांच्यावरती अत्याचार झाला आहे। त्यासाठी महाविकास आघाडीतर्फे उद्धव साहेबांनी नेतृत्व स्वीकारून महाराष्ट्र बंद ठेवला होता, पण हायकोर्टाच्या निर्णयामुळं आज महाराष्ट्र बंद करता आला नाही आणि आम्हाला हायकोर्टाचा हा निर्णय आम्हाला मान्य झाला नाही। पण हायकोर्टाचा अवमान होऊ नये त्याच्या निर्णयाला मान देऊन आम्हाला उद्धव साहेबांनी आदेश दिला की तुम्ही बंद न पुकारता निषेध रॅली काढा आणि झालेल्या ज्या नराधमांनी अत्याचार केली मुलींच्यावरती त्या नराधमांना फाशी शिक्षा झाली पाहिजे। ह्यासाठी आम्ही आज एवढा हाजतमधून प्रत्येक महाराष्ट्रामधून प्रत्येक शहरामधून आक्रोश मोर्चा पदयात्रा निघत आहेत। जर त्या नराधमांना फाशी शिक्षा झाली नाही तर येणाऱ्या काळामध्ये ह्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन आम्ही उभा करू आणि जर कायद्यामध्ये महिलांच्या मुलींच्या संरक्षणासाठी कायद्यामध्ये मोठी तरतूद केली पाहिजे। हे असं होता कामा नये। आपण परदेशामध्ये बघतोय काय काय कायदे, आपण व्हॉट्सअपला बघतोय की असं काय कृत्य एखाद्याने केलं तर त्याला चौकात गोळ्या घातल्या जातात। तर त्या पद्धतीनं जर कायद्याला त्यांना शिक्षा द्यायची नाही जमली तर त्या नराधमाला आमच्या ताब्यात द्या, आम्ही काय करायचे आम्ही सगळी जनता ठरवू। एवढं बोलून मी 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आपल्या जेएम न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।